आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी संस्थापक जांतराजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय महायुतीचा उमेदवार म्हणून आज माझ्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, इतर महायुतीचे घटक पक्ष या सर्वांचा आणि तुमच्या परिवारातला उमेदवार म्हणून 20 तारखेला मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे अशी मी आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र असं नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण आजची उमेदवारी या ठिकाणी दाखल करण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजेश्रीताई जाधव, सन्मान्य शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीभाऊ मापारी, उपजिल्हाप्रमुख राजेभाऊ गाडेकर, जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सुरेखतात्या वाळूकर, लोणार तालुका प्रमुख भगवान पाटील सुलताने, भूषणजी घोडे, शहर प्रमुख जयचंदजी भाटिया, पांडुरंगभाऊ सरकटे, आदरणीय पितृतुल्य केशवरावजी जागृत, महिला आघाडीच्या प्रमुख मायाताई मस्के, वैशालीताई सावजी, भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट शिवाभाऊ ठाकरे, प्रल्हादांना लष्कर, ज्यांनी आपल्याला या ठिकाणी भाषण केलं असे आमचे भाऊच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि भारतीय जनता पक्षामध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहता बलदेवभाऊ चोपडे, सारंगभाऊ माळेकर, ठोकळ महाराज, विजयजी मापारी, अर्जुनरावजी वानखेडे, अक्षय दीक्षित, रवी इलक, मंदाताई कंकाळ, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील, गजानजी सावंत, बबनराव तुपे, दिलीपबापू देशमुख, माधवरावजी जाधव, सन्मान्य बबनदादा भोसले, राजूमामा पळसकर, रामरावजी मस्के, डॉक्टर केशव अवचार, दत्ताभाऊ खरात, विजयजी सानप, काशीनाथजी घुगे, संतोषराव देशमुख, सुमनताई तायडे, हर्षल कुसळकर, गणेश भोसरे, कैलास चौरे, भास्कर राऊत, अशोकरावजी वारे, उदय सावजी, राजूभाऊ मुंदडा, ललित इन्नानी, समाधान साठे, हर्षल गायकवाड, मनोज जाधव, मंगेश संदीप तट्टे, पिंटू सुरजन, समाधान सास्ते, माधव तायडे, ओम सौभागे, संतोष चनकरे, तौफिक कुरेशी, रविराज रहाटे, भास्कर राऊत आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या 15 वर्षाच्या या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी करतो आहे. मी तुम्हाला आमदार वाटत नाही, मी स्वतः आमदार समजत नाही, कुटुंब म्हणून मेकर लोणार तालुका आपला परिवार आहे आणि या परिवारामध्ये राहणारे सर्व जाती धर्माचे लोक माझ्या परिवारातले सदस्य समजून जो कोणी माणूस आपल्याकडे आला त्या प्रामाणिकपणे त्या कामाला महत्त्व देऊन प्रामाणिकपणे काम करण्याचं काम मी केलं आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी मला वाढत्या मताधिक्यानं 3 टर्म या मतदारसंघामध्ये आशीर्वाद देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि आपल्या सर्वांच्या मानी भाऊच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा चौथ्यांदा या मतदारसंघाची उमेदवारी मला या ठिकाणी दिली गेली. मी त्याबद्दल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि आपल्या माझे राजकीय गुरु प्रतापरावजी
जाधव साहेब या सर्वांनी माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला, आपण सर्वांनी तो विश्वास या ठिकाणी आजची उमेदवारी दाखल करण्याच्या माध्यमातून जी काही उपस्थिती तुमची या ठिकाणी मला पाहायला मिळाली, असं प्रेम महाराष्ट्रात कुठल्याच आमदाराला मिळत नाही. असं प्रेम या मेहकर मतदारसंघातच आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतंय. अशी जनता म्हणजे 288 आमदारापैकी 87 आमदार, 287 आमदार एका बाजूला आणि मेहकर विधानसभातला आमदार, ही अशी मायबाप जनता मला या ठिकाणी मिळाली. आणि माझ्या प्रत्येक निवडणुकी या विजयामध्ये भाऊचं तर आहेच, परंतु आपल्या सर्वांचं मी स्वतःला झिरो समजतो, परंतु मला घडवणारे आपण सर्वजण आहात. या ठिकाणी सदैव येणाऱ्या काळामध्ये तुमच्यातला, तुमच्या कुटुंबातला म्हणून ज्या ज्या अडचणी भविष्यामध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे माझ्याकडे तुम्ही घेऊन याल त्या प्रामाणिकपणे, ते तुमचं काम नाही तर ते माझं काम समजून या ठिकाणी मतदारसंघाचा येणाऱ्या काळामध्ये या सत्तेच्या माध्यमातून जसा 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलताना तुम्ही पाहतोय, येणाऱ्या काळामध्ये हे जरा महायुतीचं सरकार आपलं 100% बसणार आहे आणि त्या माध्यमातून जी विकास कामं जी काय आहेत ती कामं या मतदारसंघाचा येणाऱ्या काळामध्ये चेहरा मोहरा बदललेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही पाहिला असेल की 2.5 वर्षामध्ये मागच्या 2.5 आणि हे 2.5 वर्षाचा तुम्ही कार्यकाल जर पाहिला, आमच्या सावत्रा परिसरातील, आमच्या जानेफळ परिसरातील शेतकरी बांधव आमच्या पळे येऊन रोष व्यक्त करत होते, भांडत होते. वेळोवेळी माननीय खासदार महोदय असेल, मी असेल, अधिकारानं हक्कानं आमच्याकडे यायचे, आम्हाला काम सांगायचे, परंतु वरती बसलेलं त्याच्यात कुठं हलायलाच तयार नव्हतं. 2.5 वर्ष नाही, मागच्या 5-7 वर्षापासून मी सदैव त्याचा पाठपुरावा करत होतो, परंतु त्याच्यामध्ये मला अपयश या ठिकाणी येत होतं. कारण की देतानाही नेत्याची नियत साफ असायला पाहिजे, त्यांना त्याच्यातलं कळलं पाहिजे. पण मागच्या मुख्यमंत्र्याला सिंचन काय, पाझर काय, आस्तरीकरण काय हे त्याला कसल्याचीच माहिती नसल्यामुळं हा पेंटाकळी कालव्याचा विषय ज्यावेळेस आपल्या हाडामासाचा शेतकरी मुख्यमंत्री झाल्यानंतर याच एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, दुसऱ्या महिन्यात पेंटाकळी प्रकल्पाला 585 कोटी रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि एवढं काही सोपं काम नव्हतं, कारण की हा प्रकल्प आपला बजेटमधून वगळला होता आणि त्याच्यावरती पैसे द्यायच्यामुळे जोपर्यंत आपण शासन त्याला 25 सुपरमार्क देत नाही, त्याला नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरात देत नाही, तोपर्यंत त्याच्यावरती पैसे देता येत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्याच्या हिताचं काम आहे, नियम बाजूला ठेवा, कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्याच्या आत या कामाला मंजुरात देण्याचं सीएम साहेबांना आणि देवेंद्र भाऊने सांगितलं आणि 1 महिन्यामध्ये आपण त्याला परवानगी घेतली. आता टेंडर झालं, कामाला सुरुवात झाली. काही येतात, काहीतरी धरणात उड्या मारतात. आपण शासन म्हणून, शासनाचे प्रतिनिधी म्हणून, माननीय आमदार केंद्रात मंत्री आहेत, मी राज्याच्या मंत्री सत्ताधारी पक्षाचा आमदार या ठिकाणी आहे. आम्ही वेळोवेळी आपल्या शेतकऱ्याच्या व्यथा सभागृहामध्ये मांडण्याचं काम करतो, अडचणी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडतो. मग दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, गारपीट असेल, आमच्या शेतकऱ्याचं हरभरा असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, जे पिकाचं नुकसान होतं तर वेळोवेळी आम्ही अधिकाऱ्याला सांगून तसे पंचनामे करून तसे अहवाल, मग काय अहवाल काही एका दिवसात 2 दिवसात जात नाहीत आणि एका दिवसात 2 दिवसात काही मदत मिळत नाही. त्याला अधिवेशनामध्ये पैसे मंजूर करावे लागतात, नंतर पैसे भेटतात. पण तो सर्वेची पद्धत तहसील ऑफिस, जिल्हा ऑफिस, विभागीय कार्यालय, नंतर शासन आणि शासन जो पूर्ण राज्याचा अहवाल त्यांच्याकडे आल्यानंतर तशा पद्धतीनं आपल्याला राज्यातील शेतकऱ्याला किती मदत द्यावी लागेल याची सर्व माहिती घेऊन तशा प्रकारचं नियोजन करून तसा पैसा उपलब्ध करतात, नंतर पैसे मिळतात. आपल्या इकडे तर चालेल, कोणी सांगतं विमा भेटणार आहे, द्या फॉर्म भरून द्या 200 रुपये. विम्याचा विमा काढलाय आपण हरभऱ्या तुरीचा, आणि आता दुसरी तूर आपली आता वाकून पडली आणि ते नालायक आता तुरीचे अर्ध भरून घ्यायला लागले, मागच्या तुरीचे. किती नौटंकी करणार. अरे हा आपला शेतकरी बोळा आहे, बळीराजा, आपल्या त्याच्या भरोश्यावर तुम्ही जगताय म्हणून अशा खोट्या काहीतरी करून लोकांना कुठं भुलताबा देऊन असे धंदे करू नका. एकदा शेतकरी एकदा माफ करल, 2दा माफ करल,
तिसऱ्यांदा आता रूम न राहिलं नाही आता थोडं आपण आता ट्रॅक्टरवर आल्यामुळे रूम आणि आपली एलडीची गाडी राहिली नाही. जर त्यानं मारायचं ठरलं झालं पळता भुई म्हणजे काय काय म्हणतात पळता भुई थोडी होईल, कमी पडेल म्हणून असं काही आता खोटं काही सांगून लोकांना मागच्या वेळेस एकदा चूक झाली, आमच्या लोकांनाही कळलं आता मागच्या वेळेस काय लोकसभेला काय झालं कसं झालं याच्या खोलातही मी जाणार. माननीय नामदार महोदय त्याच्यात सविस्तर असं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी कामं आणत असताना भरभरून निधी आपल्या या विकास कामाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, हे महायुतीचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीने कामाला गती मिळू शकते याचं ज्वलंत उदाहरण हे 2.5 वर्षातलं तुम्हा सर्वांसमोर या ठिकाणी आहे. लाडक्या बहिणीपासून आपल्या सुशिक्षित बेकार तरुणापासून शेतकऱ्याचा जे काही असेल, विमा असेल, सानुग्रह अनुदान असेल, फरकाची रक्कम असेल, NDRFच्या निकषामध्ये केलेला बदल असेल, ही सर्व कामं तुमच्या समोर आहेत. बरीच कामं या ठिकाणी बोलायची होते परंतु तुमच्या प्रेमापोटी तुम्ही याच्या उपस्थितीमुळे मी जास्त काही या ठिकाणी नंतर आपल्या गाव सभेमध्ये निश्चित सविस्तर असं मार्गदर्शन किंवा सविस्तर सत्य परिस्थिती तुमच्या समोर या ठिकाणी ठेवणार आहे. यानंतर माननीय खासदार महोदय आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहे. एकीकडे आमच्यावरती गद्दारीचाही ठपका काही लोकांनी या ठिकाणी ठेवलाय. गद्दार आता गद्दार तुम्ही आता सर्व जाणकार मतदार बांधव या ठिकाणी आहेत. मला तिन्ही विधानसभेमध्ये आपण सर्वांनी, मी असेल, खासदार महोदय असतील, आपण सर्वांनी मला तुम्ही सांगा, तुमच्या तोंडूनच सांगा, आम्हाला भाजप सेनेचा उमेदवार म्हणून तुम्ही आशीर्वाद दिले का काँग्रेस शिवसेनेचा उमेदवार म्हणून आशीर्वाद दिले? मग आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं जे काही हिंदुत्वाच्या विचाराने झालेली युती भाजपसोबत, ती युती अभेद ठेवण्याचं काम, युतीसोबत जाण्याचं काम निर्णय माननीय शिंदे साहेबांनी घेतला. आणि हे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मला ज्यावेळेस काँग्रेस सोबत जाऊन बसायचं काम पडलं तर माझं दुकान बंद करील, आणि हे त्या काँग्रेस सोबत जाऊन बसले. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी ते त्या पदावरती त्या बसण्यासाठी ते गेलेत आणि आपल्या सर्वांना वाड्यावर सोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून, त्या सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. आणि आम्ही वेळोवेळी आपल्या व्यथा घेऊन त्यांच्याकडे जात होतो, सांगत होतो, परंतु आम्हाला कोणी उच्चारायला पुसायला तयार नव्हतं. कोण आमदार, कुठला आमदार, 3 टर्मचा आमदार बलदेव भाऊ आणि उद्धव ठाकरे. मला मागच्या याच्यामध्ये मिंचेकर साहेब, मिंचेकर, मी रायमुलकर आणि ते मला मिंचेकर म्हणत होते. मिंचेकर मागच्या पहिल्या टर्ममध्ये माझ्यासोबत आमदार होता कोल्हापूरचा, हात कलंगले, तर त्याचं नाव मिंचेकर होते, तर मलाच मिंचेकर म्हणायचं. आता आमदाराचं नाव माहीत नसलेलं 3 टर्म आमदार म्हणून मी त्या ठिकाणी काम केलंय आणि माझं नाव त्यांना माहीत नव्हतं, अशी अत्यंत दुरावस्था या ठिकाणी होती. तुम्ही म्हणायचे भाऊ आम्हाला मुख्यमंत्र्याला भेटायला न्या, त्या मागच्या. आमचा अपमान तुम्हाला काय सांगा, आमचेच कुठे भेट म्हणते तर तुम्हाला कुठे नेता, अशी परिस्थिती मागच्या काळामध्ये होती. आता तर काय, तुम्ही म्हटलं भेटायला त्याला तर चला बसा गाडीत, उद्या सकाळी वरच्यावर जाऊन मुख्यमंत्र्याला भेटू. असा कार्यकर्ता तत्पर असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी मिळाला. 24 तास काम करणारा मुख्यमंत्री, आणि हे तर ऑनलाईनच काम करत होते. 2.5 वर्ष कधी घराच्या बाहेर निघले नाहीत, मास्क शिवाय कधी कोणाला बोलले नाहीत. आणि आम्ही बी जायचो तर आम्हाला इतका बेकार परिस्थिती, वागणूक द्यायचे की 10 फुटाहून त्यांना 1-2 वेळ झाली भेट तशी, 10 फूट बाजूला राहा आणि तिथून मला सांगा, नाही तर कोरोनाचे जंतू येतील अंगावरती. अहो साहेब म्हटलं, आम्ही 4-4, 5-5 वेळेस या मतदारसंघाच्या मायबाप जनतेची नाहीत, मास्क शिवाय कधी कोणाला बोलले नाहीत. आणि आम्ही बी जायचो तर आम्हाला इतका बेकार परिस्थिती, वागणूक द्यायचे की 10 फुटाहून त्यांना 1-2 वेळ झाली भेट तशी, 10 फूट बाजूला राहा आणि तिथून मला सांगा, नाही तर कोरोनाचे जंतू येतील अंगावरती. अहो साहेब म्हटलं, आम्ही 4-4, 5-5 वेळेस या मतदारसंघाच्या मायबाप जनतेची सेवा करत असताना पॉझिटिव्ह आलो, परत आम्ही जीवाची पर्वा केली नाही. कारण की हे आमच्या परिवारातले लोक आहेत, हे कुठेतरी कोरोनानं बाधित आहेत, मरत आहेत. त्या लोकांमध्ये आम्ही गेलं पाहिजे, त्याच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत, त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. म्हणून 24 तास आम्ही रात्रंदिवस या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फिरलो. आम्हाला कधी जीवाची पर्वा वाटली नाही, कारण की एवढं प्रेम तुमच्या सर्वांचं आहे.
जीव गेला तरी बेहतर, परंतु आपल्या लोकांना अडचणीमध्ये आपण गेलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, हीच भावना डोळ्यासमोर ठेवून आपण कोरोनाच्या काळामध्ये भाऊचं मार्गदर्शन घेऊन ज्या ज्या पेशंटला जी जी अडचण आली ती अडचण सोडवण्याचं काम आपण कोरोनाच्या काळामध्ये गेले. आपले अत्यंत जीवाभावाचे लोक गेले, नवखे तरुण त्या ठिकाणी गेलेत, बरेच आमच्या माता भगिनी त्याच्यामध्ये गेल्यात आणि मोठं संकट आपल्या राज्यावरती आलं. परंतु आता त्याच्यानंतर आपण बऱ्याच त्या ठिकाणी सावरलं, परंतु आपले जीव गेले, त्याचं नियोजन व्यवस्थितपणे त्यावेळेस झालं नाही, म्हणून अशी परिस्थिती आपल्यावरती या ठिकाणी ओढली. म्हणून आता कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व योजना आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या गतीने या ठिकाणी काम करायचं आहे. मुस्लिम लोकांनाही सोबत घेऊन या ठिकाणी काम करायचं आहे. काही लोक म्हणतात आता काहीतरी येतील निवडणुका आल्यानंतर तुम्हाला सांगतील आता शिवसेना जातीयवादी आहे, भाजप जातीयवादी आहे. पण कृपा करून मुस्लिम बांधवांना विनंती करेल, आतापर्यंत तुम्ही जेव्हापासून विधानसभा अस्तित्वात आली तेव्हापासून यांच्या भूलथापावर बळी पडून प्रत्येक वेळी त्यांना तुम्ही मतदान देण्याचं काम केलंय. परंतु आता जरा तुम्ही लक्षात घ्या, आम्ही कामामध्ये कुठल्याच कामामध्ये तुमच्या विकास कामामध्ये कमी पडलो नाही. आताची जर लाडक्या बहिणीची जर तुम्ही माहिती घेतली तर 40-45% झालेल्या केसेसमध्ये मुस्लिम महिला भगिनीचे अर्ज आम्ही मंजूर केले, मी मंजूर केलं. मग तिथे जातपात आम्ही पाहत नाही, जे काही गरजू असेल त्याला सरकारच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे, हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून भरभरून अशी मदत. आता 3,000 रुपये 1,500 रुपये महिन्याला भेटतात. आता आपल्या भाऊबीजेच्या अगोदर ॲडव्हान्स आपल्याला 2 महिन्याचे पैसे पहिला आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले. आणि काही आता दसरा मेळाव्याला माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलले की ही योजना महाआघाडीचं सरकारला आम्ही बंद करणार आहे. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र भाऊ, अजितदादा पवार साहेब यांचं सरकार 100% या ठिकाणी येणार आहे. आणि त्यांनी आपल्या बुलढाण्याच्या मेळाव्यामध्ये सांगितलं, ही जर सरकार आहे, मी जर मुख्यमंत्री भविष्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शब्द देतो की आताचं 1.5 केलं, नंतर 2 करू, 2चं 2.5 करू, 2.5चं 3 करू, परंतु ही आपल्या सरकारच्या माध्यमातून योजना बंद होणार नाही असा शब्द त्यांनी दिला आणि ते बंद करायला निघाले. काही कोर्टात पाठवले, काँग्रेसचेच गेले, काय तर ही योजना बंद करा, परंतु कोर्टानेही त्यांना नाकारलं आणि ती केलेली अपील खारिज करण्याचं काम केलं. म्हणून आपल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे 1,500. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.